नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या कथेचं नाव आहे बुजगावणं। लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे। कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया। दिवाळी नुकतीच पाठमोरी झाली होती। गावातली लोक भुईमुग काढण्याच्या कामात व्यस्त होती, तर काही लोक शाळू पेरणीत मग्न होती। तिन्ही सांजा झाल्या तरी सगळा शिवार बोलत होता। दिवसभर सगळा गाव आजगारासारखा सुस्त पडलेला। कधी गलीच्या रस्त्यावर पाय पसरून पडलेली भटकी कुत्री, तर मध्येच 100 गाठलेल्या पाटलाच्या म्हातारीचा दमा आणि तिचा कणलेला आवाज गावात जिवंत असल्याची साक्ष देत होता। नाहीतर गावात औषधाला माणूस मिळत नव्हतं। रामासुद्धा आपल्या मळ्यात वस्तीलाच असायचा। भुईमुग काढून शेंगा तिथंच पसरलेल्या असत, म्हणून तो मळ्यातच झोपायचा। त्या दिवशी रामा मळ्यातून जेवण आणण्यासाठी घरी आला होता। जेवणाचं गाठोड बांधून तो परत मळ्याकडे निघाला। गावातून मुख्य रस्त्यानं तो वरती चालत निघाला होता आणि देशमुखांच्या वाड्याला वळसा घालून तो गावाबाहेर पडला। मळ्याच्या वाटेला लागला। गावाबाहेर भटकी कुत्री उगाचच एकमेकावर गुरगुरत होती। जुन्या चिंचेच्या झाडावर पाखरांची फडफड ऐकू येत होती। गार वाऱ्याचा झोत अंगावर शहारे आणत होता। रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी हातात हात घालून काहीतरी कुजबुजत होती। डोंगराच्या खिडकीतून चंद्र हळूहळू आपलं तोंड बाहेर काढत होता। शुभ्र चांदण्यात सगळा शिवार उजाळून निघाला होता। पाटलाच्या शेताचा बांध उतरून रामा पांद वाटायला लागला। त्यावेळी त्याला झाडावरून काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला, पण वाऱ्याने फांदी पडली असेल असं म्हणून तो दुर्लक्ष करून चालू लागला। पांदीच्या कुपाडी दोन्ही बाजूनं माणसांच्या अंगावर आल्यासारखी वाटत होती आणि कुपाडीमधून रातकिड्यांची नुसती किर्र किर्र कानावर येत होती। पांद पार केल्यावर तो खडकाच्या ओढ्यावर आला। लोक त्या ओढ्यावर आल्यावर उगाचच घाबरायची। त्या ओढ्याच्या भोवती मोठमोठं खडक पसरलेलं, म्हणून लोक त्याला खडकाचा ओढा म्हणत असत। रामाचं लक्ष सहजच त्या उंच खडकावर गेलं, तर त्या खडकावर त्याला कोणीतरी बसल्याचा भास झाला। पण त्याकडं दुर्लक्ष करून रामा झपाझपा चालत आपल्या मळ्याकडे निघाला। रामाला राहून राहून असं वाटत होतं आपल्या मागं कोणतरी येतंय, पण मागे वळून बघण्याचं धाडस होत नव्हतं। कसं तरी बिचकत बिचकत रामा आपल्या मळ्यात पोचला। सगळीकडे शांतता होती। वाऱ्याचा झोत येताच पानांची सळसळ ऐकू येत होती। शुभ्र चांदण्यात सगळे कसं ठळक दिसत होतं। रामा आपल्या शेतात केलेल्या मांडवावर जाऊन बसला। गार वारा अंगाला झोंबत होता, म्हणून त्याने आपले घोंगडं अंगावरती लपेटून घेतलं। बुगड्याचा झोत तुझ्या कानामंदी आणि चोळी पिवळी शिमग्याच्या सणामधी, अशी लावणी गुणगुणत रामानं आपल्या गुडघ्यावर वाजवत ताल धरला। रामा त्याच्याच नादात जोर जोरात गात होता। आता ग पोरी तू हळूहळू चाल, जोडवं ग टचकल हळूहळू चाल, असं कोणीतरी जोर जोरात गात असल्याचा आवाज आला। तसं रामानं दचकून बघितलं। आईला, मी म्हणत असलेलं लावणीचं पुढचं कडवं कोण म्हणतंय? किशा आला असणार आहे। कोण र तू? किशा का कोण आहेस? असं त्यानं 2 वेळा विचारलं, पण त्याच्या हाकेला प्रतिसाद येत नव्हता। आता ग पोरी तू हळूहळू चाल,
हेच त्याच्या कानावर सारखं येत होतं. म्हणून रामा मांडवावरून खाली उतरला. तो आवाजाच्या दिशेने निघाला तर समोर त्याला एक बुजगावणं दिसलं. पांढऱ्या मडक्याला कोळशानं डोळं काढलेलं, ओठ काढलेलं. ते ओठ हलत होतं. बुजगावणं जिवंत झालं की काय? तसा रामाला घामच फुटला. आल्या का बुजगावणं गाणं म्हणतंय, खरंच गाणं म्हणतंय बुजगावणं, असं बडबडत रामा परत फिरला आणि घराच्या वाटेनं पळत सुटला. कितीतरी वेळ त्याच्या मागून काहीतरी पाठलाग करत होतं, पळत होतं. तेवढ्यात रामाला ठेच लागली आणि थाडकन कोसळला. सकाळी सकाळी देशमुख वाड्यात देशमुख सुपारी कातरत झोपाळ्यावर बसला होता. झोपाळ्याच्या साखळ्या कर्र 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 अशा वाजत होत्या. तेवढ्यात धोंड्या पळत येऊन सांगू लागला, रामा बेसूत पडलाय पाटलाच्या बांधावर. आता घरला आणलाय त्याला, पण येड्यासारखं करतंय. कधी लावणी म्हणतंय तर कधी जाऊन याचं म्हणतंय. डोळ्यात पार ओळख दिसना त्याच्या. धोंड्या घाम पुसत पुसत सांगत होता, अरे लेका, पहिल्या धारची मारली असेल राम्यानं. दाढ खालची सुपारी थुंकत देशमुख बोलला, गावातली लोक सुद्धा राम्या येडा झालाय असं बोलत होती. दिवस असंच भरभर चालत होतं. लोकांचे शाळू जोमानं वाढलं होतं, पण जंगली प्राण्यांनी सुद्धा तेवढंच हैराण केलं. लोक तर आता वस्तीलाच शेतात होती. राम्याला बरेच वैद्य, हकीम, देवऋषी झाले, पण त्याचा आजार काही बरा होत नव्हता. लोकांनी आता राम्याला येडा ठरवला होता. त्या दिवशी सगळीकडं आभाळ दाटून आलं होतं. त्यात अमावस्यामुळं अंधारात सगळा गाव बुडाला होता. लोक जेवण उरकून अंथरुणावर अंग टाकून पडली होती. देशमुखाच्या शेतातील राखणदार गडी हातात कंदील आणि एका हातात काठी घेऊन शेतात राखणीला निघाला होता. सगळीकडे सुनसान झालं होतं. देशमुखाचा गडी गावाबाहेर पडला तशी त्याला थंडी वाजू लागली. त्याने आपल्या खांद्यावरील घोंगडी अंगाभोवती लपेटली. गाड्याची नजर अंधाराला सरावली तसा तो पटापट चालू लागला. लांब कुठंतरी डोंगराच्या पायथ्याला कोल्हे कोई ऐकू येत होती. गडी कंदिलाच्या उजेडात वाट उरकत होता. हातातील कंदील हंदकाळत होता. वाटेच्या दुतर्फा असलेल्या कुपाडेतून शिळ घातलेला आवाज येत होता, पण त्याची निश्चित दिशा कळत नव्हती. आईला कुठंतरी घोणच बसलाय वाटतं. असल्या किचकुडातनं इच्छू काठ्यापासनं जपलं पाहिजे असं म्हणत तो देशमुखाच्या शेतात पोचला. च्या मायला, शाळवात मोठ्याला काय उभं दिसतंय. आबाळाला टेकायला गेलेलं बुजगावनं उभं केलंय का काय कोणी. मला तर काय देशमुख बोललं नव्हतं, पण असू दे, चांगलं आहे, जनावरं तरी दपतील असं म्हणत तो शेतातील उंच मांडवावर जाऊन बसला आणि कमरेला चाचपत त्याने खालच्या आळीच्या तुक्याकडनं आणलेली बाटली तोंडाला लावली. बाटली तोंडाला लावताच त्यानं तोंड वेडं वाकडं केलं आणि मान इकडं तिकडं फिरवत त्यानं बाटली आपल्या घशात रिकामी केली. तसं गाड्याला जरा उत्साह आला. तो उगाचच हसत लावणी गुणगुणायला लागला. नाकीनत हालती नागिन डुलती, शृंगाराचा कायो नखरा. तसं गाड्याला चांगलाच ताल आला होता त्याच्या. तो जोर जोरात आपल्या भसाड्या आवाजात गुणगुणत होता. तेवढ्यात गावंदरीला कुत्री रडू लागली. त्याचा किनाट आवाज देशमुखाच्या शेतापर्यंत येत होता. बहुतेक त्यांना अशुभाची चाहूल लागली असावी. कुत्री आता जोर जोरात बेसूर आवाजात रडत होती. तसा तो गडी गाणं गुणगुणायचा थांबला आणि गावाच्या दिशेने बघू लागला. आईला, गावात कोणतरी खपतंय वाटतं, कशालाही कुत्री बोंबलत्यात काय माहीत असं म्हणत
त्याने कमरेचा तंबाखूचा बटवा काढला आणि तंबाखू मळू लागला. अचानक वरच्या बांधावरून आवाज येऊ लागला. लाल भडक वेणी सडक आतू चमेली मध्ये भिजली, गोरे गाल जपून जाल, माझा पहाल फाकडे. आवाज आता पुढं पुढं येत होता. च्या मारी मी गुणगुणत असलेले लावणी कोण म्हणायला लागलं. संत्या आणि किसन्या पण कुठं दिसेना. मग कोण गुणगुणतंय असं म्हणत त्या गाड्यानं कंदिलाची वात मोठी केली आणि त्याला दरदरून घाम फुटला. त्याला जोरात ओरडायचं होतं, पण त्याचा आवाज घशातच अडकला, कारण त्याच्या समोर ते बुचकावणं हळूहळू पावलं टाकत त्याच्या दिशेने सरकत होतं. मडक्याचं आता भयान चेहऱ्यामध्ये रूपांतर झालं होतं. लाल भडक डोळे गरा गरा फिरवत होतं, ज्याचं सुळं तोंडा बाहेर आलेलं होतं. चपट नाक फिदारलेलं होतं. ओठ तुटून लोंबकाळत होतं. त्याचं हात 2-4 फूट लांब वाटत होतं. त्याच्या हाताला अस्वलासारखी नखं फुटली होती. बघता बघता ते बुजगावणं मांडवाजवळ आलं आणि त्या गाड्याला मांडवावरून अलगद उचललं. तसा आपला सगळा जीव एकवटून तो गडी जोरात ओरडला. दिवस कासराबरोबर आला असेल. देशमुख पायाच्या अंगठ्यानं तो जोर लावून झोका घेत होता. त्या झोपाळ्याच्या कड्या कर कर रोजच्या सारख्याच वाजत होत्या. त्या लयबद्ध आवाजाबरोबरच देशमुखाचं विचारचक्र सुद्धा पळत होतं. तेवढ्यातच देशमुखाला बैल हांबरल्याचा आवाज आला. तसा देशमुखाने जोरात आवाज दिला, कोण आहे रे तिकडं? मी आहे सरकार. घाबरत डोक्यावर पदर सावरून घेत जगीनं उत्तर दिलं. तुक्या कुठं आहे? अजून कुठं आलाय सरकार? राखणाला गेला तिकडनं, अजून पत्ता नाही त्याचा. जगीनं घाबरत उत्तर दिलं. पिऊन पडला असेल बघ तिकडच. जनावरांना वैरण कोण टाकणार आता? देशमुख दाढत अडकलेली सुपारी काढत बोलला. जगीला पण आपला नवरा कुठं बसला अजून की खरंच दारू पिऊन पडला याची काळजी लागली होती. एवढ्यात तुक्या जोरात पळत वाड्यात घुसला आणि चौकात ठिचकळून धाडकन पडला. सरकार, हनुमा 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 रानात मरून पडलाय. एवढं बोलून तुक्याची शुद्ध हरपली. तसं देशमुख, पाटील, पोलीस पाटील, कुलकर्णी अशी सगळी लोक शेतात गेली. तर शेताच्या मधोमध मांडवाखाली हनुमा गडी मरून पडला होता. भीतीनं त्याचे डोळे सताड उघडे होते. अंगावर ठिकठिकाणी ओरबडल्याच्या खुणा होत्या आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्याच्या पोटाचा कोथळा कोणीतरी बाहेर काढला होता. धारधार शस्त्राने किंवा हिंस्र प्राण्यांच्या नखाने. भयानक दृश्य बघून देशमुख सगळीच घाबरली होती. सरकार, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं घेऊ नका म्हणून. तुम्हाला ते लाभणार नाही. कुलकर्णी आपल्या कानातलं कुंडल कुरवाळत बोलला. तसं देशमुखाने रागानं त्याच्याकडे बघितलं. तसं कुलकर्णी देशमुखाच्या नजरेला नजर देत बोलला, अजून वेळ गेलेली नाही सरकार, येणारा काळ खूप वाईट आहे. असं म्हणत तो चालू लागला. पोलीस पाटलांनी गावात फौजदार बोलवून त्या प्रेताचा पंचनामा केला. त्या दिवसापासून गावात भीतीचं प्रचंड वातावरण तयार झालं होतं. लोक रानात जायला घाबरत होती. कोण म्हणायचं वाघ आहे, तर कोण म्हणायचं अस्वल आहे अस्वल आणि ते गुदुगल्या करून मारतं. लोक रोज नवीन नवीन बातम्या गावात आणत होत्या आणि जास्तच घाबरून जात होते. फौजदाराने गावात येऊन कसून चौकशी चालू केली, पण त्याचा काय फारसा उपयोग झाला नाही. जसं जसं दिवस जात होते तसं देशमुखाच्या गाड्याच्या खुनाची भीती मागं पडत होती. देशमुख आपल्या वाड्यात बसून कुलकर्णीने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करत होते. तेवढ्यात दगडूची बायको सखी वाड्याच्या दारात येऊन उभी राहिली. सरकार, माझा कारभारी घरला परत कधी येणार? किती साल झालं म्या त्याची वाट बघत्या.
मला सांगून गेला होता सरकारांच्याकडून आपलं रान सोडवून आणतो म्हणून. तो परत आलाच नाही. तसं देशमुखांनी आत आवाज दिला, कोण आहे रे तिकडं? या येड्या सखीला बाहेर काढा, सगळ्या गावातनं बोंबलत फिरत असते. तसं पांडूनं सखीला बाहेर काढलं. सखीचा नवरा म्हणजेच दगडू लय कलंदर माणूस. त्याला तमाशाचा भयंकर नाद. तो प्रत्येक वेळेला आपल्याच नादात लावणी गुणगुणत असायचा. त्या दिवशी सुद्धा देशमुख वाड्यात जाऊन जमीन सोडवून आणतो म्हणून तो गेला. त्यानंतर त्याला कोणीच पाहिला नाही. कोण म्हणायचं तो तमासगीरबाईच्या नादाला लागून गायब झाला, तर कोण म्हणायचं बाहेर जाऊन त्यानं तमाशाचा फड काढलाय. पण त्या दिवसापासून दगडू कोणालाच दिसला नाही, एवढं मात्र खरं. तेव्हापासून सखी येडी झाली होती हे सगळ्या गावात माहीत होतं. कोण म्हणायचं देशमुख आणि तिची जमीन लुबाडली, तर कोण म्हणायचं नवरा गायब झाल्यामुळं तिला याड लागलं. सखी सगळ्या गावातनं माझी जमीन माझा कारभारी असं म्हणत फिरायची. एक दिवस पाटील आपल्या वाड्यात पडवीत बसला होता. त्याच्यासमोर दौलू लाचार तोंड करून बसला होता. पाटील, तुमचं कर्जाचं पैसे घेऊन आलोय. माझी जमीन तेवढी आता परत करा. तुझी आणि कुठली रे जमीन? पाटील हसत हसत बोलला, अरे तूच तर मला जमिनीचा कागद करून दिला होतास. असं म्हणत पाटलानं दौलूला कागद दाखवला. खरंच त्यावर त्याचा अंगठा होता. पाटील, आम्ही अडाणी माणसं, आम्हाला काय कळतंय, लिहिता वाचता येतंय का आम्हाला? असं करू नका पाटील. असं म्हणत दौलू जोरजोरात रडू लागला. पाटलानं दौलूला हाकलून लावला. त्यानंतर बरेच दिवस गाव शांत होतं. झालेल्या घटनातून गाव सावरत होतं. लोक आता हळूहळू घराबाहेर पडून शेतात जाऊ लागली होती. एक दिवस पाटील दौलूच्या ताब्यातून घेतलेलं शेत बघून यावं म्हणून फेरफटका मारायला निघाला. त्या दिवशी पुनव असावी. दिवस मावळ तिकडं झुकला होता. लोक घराकडं निघाली होती. शिवारातल्या पाखरांचा किलबिलाट ऐकत पाटील दौलूच्या शेतात घुसला. डोक्या एवढ्या शाळवातनं पाटील दिसायचा बंद झाला. शेताच्या बांधावर निर्जीव बुजगावणं निश्चलपणे उभं होतं. जणू काही ते कुणाची तरी वाट बघत होतं. बराच वेळ त्या रात्री पाटलाच्या वाड्यातून थोरल्या पाटलिनीची किंकाळी सगळ्या गावानं ऐकली. थोरला पाटील गेला ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावात पसरली. छिन्न विछिन्न झालेलं पाटलाचं प्रेत बघून गावातली लोक चांगलीच भेदरली. जसं जसं अंधार गावाला गिळत होता तसं कुत्री बेसूर रडायला लागली. टिटव्या टीव टीव करून सगळ्या गावाला पिंगा घालत होत्या. कुलकर्णी पंचांग काकुटीला मारून देशमुखाच्या वाड्यात फेऱ्या मारत होते, पण काहीच धागेदोरी लागत नव्हते. रोज गावात नवीन काहीतरी घडत होतं. वेड लागलेल्या राम्याला तर बुजगावनं घरात सुद्धा दिसू लागलं होतं. देशमुखानं घराबाहेर पडणं सोडून दिलं. देशमुखाने कुलकर्ण्याला सगळी पोथीपुराणी उचकडायला लावली. आणि अचानक एक दिवस कुलकर्णीला या सगळ्या गोष्टीचा शोध लागला. तो आपलं धोतर सावरत देशमुखाच्या वाड्याच्या दिशेने पळाला. देशमुख, या सगळ्या गोष्टीच्या मागं काय आहे मला कळालंय. लोकांना फसवून ज्या जमिन्या लुबाडल्या हेच कारण आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही आणि पाटलांनी ज्या जमिनी लोकांना फसवून घेतल्या त्यात शेतात खून झालेला आहे. ज्यांना बुजगावणं दिसतं ती लोक वेडी होतात किंवा त्यांचा निर्गुण खून होतो. म्हणजे त्याच्या मागं हा तर नसेल? आलं माझ्या लक्षात सरकार. कुलकर्णी डोळा बारीक करत बोलला. सखीची जमीन सखीला परत करून टाका सरकार. त्यानंतर बरेच दिवस देशमुखांनी आणि धाकल्या पाटलांनी लोकांना कर्ज देणं आणि जमीन घाण ठेवून घेणं बंद केलं. तेव्हापासून गावात शांतता होती. परंतु ही वादळापूर्वीची शांतता होती असं गावातल्या लोकांना राहून राहून वाटत होतं. आता या गोष्टीला बरेच दिवस झाले होते. लोक या गोष्टी हळूहळू विसरत चालले होते.
आता जर लोकांना कर्ज पाहिजे असेल तर लोक तालुक्याला जात होते आणि सावकाराच्या पेढीतून घेत होते. असंच किसन एक दिवस सावकाराच्या पेढीत कर्ज फेडायला गेला. तर सावकारने त्याला किसनची जमीन आपल्या नावावर झालेला कागद दाखवला. त्यावर किसनचा अंगठा होता. किसन खाली मान घालून गावाच्या दिशेने चालू लागला. सावकार आपली डोक्यावरची जरीची टोपी हातानं गोल गोल फिरवत लांब चालत असणाऱ्या किसनकडे बघत होता. दुसऱ्या दिवशी किसनचं प्रेत झाडाला लटकलेलं दिसलं. किसननं गळफास लावून घेतला होता. त्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी सावकार किसनच्या शेताचा शोध काढत काढत गावात आला. पोलीस पाटलाला विचारून तो किसनच्या शेतात पोचला. त्यानंतर सावकाराला शेतातून परत आलेलं कोणीच पाहिलं नाही. किसनच्या शेतात तेच बुजगावणं शांतपणे उभं होतं. त्याच्या डोक्यावर सावकाराची गोल टोपी होती. त्याच्या अंगावरील फाटका सदरा वाऱ्यानं फडफडत होता. बराच वेळ